थांबा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय तर ही माहिती अर्ध्यावर सोडायची चूक अजिबात करू नका. कारण राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आता 3 अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेले आहेत. ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या त्या आता पात्र होणार आहेत. ज्या बहिणींना अजून मागचे पैसे मिळालेले नाहीत, त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत किंवा KYC न झाल्यामुळे ज्यांना योजनेतून बाहेर काढण्यात आलं होतं, अशा सर्व महिलांचे पैसे पुन्हा सुरू करण्याचे सरकारने 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत. पहिला निर्णय असा आहे की ज्या बहिणींना अजून मागील महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही, मुख्यमंत्री म्हणाले त्यानुसार आता ज्यांचा मागचा 2-3 महिन्याचा हप्ता राहिला तो तर मिळणारच आहे, पण यासोबतच तुमचे जे काही मागचे बाकीचे पैसे असतील ते सर्व एकत्रितपणे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. दुसरा निर्णय अशा बहिणींसाठी आहे ज्यांची KYC करायचीच राहिली होती किंवा KYC करताना चुका झाल्यामुळे ती अपुरी राहिली होती. अशा सर्व महिलांना सरकार पुन्हा एकदा KYC करण्याची संधी देणार आहे. आणि तिसरा निर्णय आहे सर्वात जास्त आनंदाचा आहे, तो म्हणजे पुढील महिन्याचा हप्ता आता थेट ॲडव्हान्समध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 15 ऑगस्ट ही संपूर्ण देशासाठी महत्त्वाची तारीख असते. याच 15 ऑगस्टला लाडक्या बहिणींना सरकारने हे मोठं विशेष गिफ्ट देणार आहे. म्हणजेच आता ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, ज्या अटीमुळे बाहेर गेल्या होत्या किंवा KYCमुळे बाहेर पडल्या होत्या, या सगळ्या बहिणींचे बंद झालेले हप्ते आता पुन्हा सुरू होणार आहेत. लाडक्या बहिणींच्या आनंदात आता मोठी वाढ होणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेसाठी अतिशय क्रांतिकारी ठरणारे 3 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्यामुळे आता तुमचे रखडलेले मागचे हप्ते तर मिळणारच आहे, पण यासोबतच पुढील महिन्याचा ॲडव्हान्स हप्ता देखील मिळणार आहे. ज्या बहिणीचे पाठीमागचे पैसे राहिलेले होते ते आता जमा होणार आहेत. पण त्याआधी मुख्यमंत्र्यांनी सर्व बहिणींना एक काम पटकन करायला सांगितलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्री म्हणाले आहेत की जर तुम्ही हे 3 कामं पटकन केलं तर तुमचे सगळेच्या सगळे अडकलेले पैसे खात्यातून मिळून जातील. आता सर्व लाडक्या बहिणींनी नाराजी दूर होणार आहे, कारण एका हप्त्याच्या वितरणाला मंजुरी मिळालेलीच आहे. म्हणजे या महिन्याचा हप्ता तर येणारच होता, पण त्यांच्यासोबत ज्या बहिणीचे मागचे हप्ते बाकी होते त्या सर्व हप्त्यासाठी विशेष 2 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हे पैसे जमा करताना सरकार सरसकट सर्व बहिणींना पात्र करणार आहे, तर उत्तर आहे की नाही. यासाठी सरकारने काही विशेष अटी घातलेल्या आहेत. अपात्र झालेल्या, KYC अपुरी राहिलेल्या किंवा अटीमुळे बाहेर पडलेल्या बहिणींना या आता अटी पूर्ण करून आपले बंद झालेले सर्व हप्ते आणि 15 ऑगस्टचा ॲडव्हान्स हप्ता कसा मिळवायचा याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जर तुमचे पैसे बंद झालेले असतील किंवा तुमचे पुढचे पैसे येण्याची वाट पाहत असाल तर सरकारने नेमका काय निर्णय घेतला आणि तुम्हाला काय करायला सांगितलं हे पाहिल्याशिवाय अजिबात जाऊ नका. लक्षात घ्या, KYCच्या अटीमुळे जवळपास 50% महिला अडकल्या होत्या आणि त्यांचे हप्ते बंद झाले होते. त्यामुळे पहिल्या निर्णयानुसार अशा सर्व बहिणींना पुन्हा एकदा KYC करण्याची संधी मिळणार आहे. सरकारने 1 नाही 2 नाही तर 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत. याची माहिती स्वतः मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे. कालपर्यंत विरोधी पक्षांचे लोक अफवा उठवत होते की 80 लाख, 90 लाख किंवा 1 कोटी महिला अपात्र झालेल्या आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे की फक्त अफवा आहे. फक्त 10 ते 20 महिलांतांत्रिक प्रॉब्लेम झाला होता आणि तोच प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. म्हणूनच लाडक्या बहिणीसाठी ही अतिशय महत्त्वाची सुवर्ण संधी चालून आलेली आहे. जर तुम्हाला इथून पुढे नियमित पैसे मिळवायचे असतील आणि पाठीमागचे सगळे अडकलेले पैसे खात्यात जमा करून घ्यायचे असतील तर तुम्हाला फक्त 2 कामं लवकरात लवकर करायची आहेत. ही माहिती जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, कारण सरकारने अचूक 3 वर्ष बाकी आहेत. दरवर्षी 12 महिने म्हणजेच 3 वर्षे जवळपास 36 हप्ते. जर एक चूक झाली असेल तर तुमचे ते 36 हप्ते बुडू शकतात. म्हणूनच जानेवारीपासून ते मे, जूनपर्यंतच्या त्या सर्व महिलांचे हप्ते राहिलेले आहेत त्यांनी मागचे मिळवण्यासाठी आणि 15 ऑगस्टचा ॲडव्हान्स हप्ता जमा करण्यासाठी नेमकं कोणतं काम करायचं आधी हे समजून घ्या. आता लक्षपूर्वक समजून घ्या की तर ज्या महिलांचे हप्ते राहिलेले आहेत त्यांचं पुढे काय होणार, ज्याची पहिली माहिती आपण घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची KYC अपूर्ण राहिली, ज्यांनी KYC झालीच नाही किंवा KYC करताना काही चुका झाल्या तर नक्की काय करायचं याची सर्वात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे.
लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण तुमचे पुढचे सगळे हप्ते चालू ठेवण्याचा आणि मागचे अडकलेले पैसे मिळवण्याचा सर्वात सोपा आणि सुटसुटीत मार्ग यातून तुम्हाला मिळणार आहे. गेल्या 15 दिवसांपासून जसा जसा महिना संपायला येतो तशी तशी सर्व माहिती महिलांना प्रतीक्षा असते की कधी हप्ता जमा होणार आहे. आता नेहमीप्रमाणे हा जुलैचा महिना संपत आला आणि हप्ता कधी जमा होणार हे हजारो प्रश्न महिला विचारत आहेत. पण इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जूनच्या शेवटी जेव्हा हप्त्याचं वितरण झालं होतं तेव्हा जवळपास 60 ते 70% महिलांच्या खात्यात पैसे आलेच नव्हते. तशीच परिस्थिती मे महिन्यात सुद्धा झालेली होती. म्हणजे दर महिन्याला पैसे मिळण्याच्या महिलांनी संख्या कमी का होत चाललेली आहे? तुमचे पैसे दर महिन्याला अडकण्यामागे नक्की काय कारण आहे आणि सरकारने यावर कोणता तोडगा काढला आहे हेच आता आपण पुढे पाहूयात. बऱ्याच वेळी असं होतं की समजा 5 मैत्रिणी आहेत. जानेवारीमध्ये त्या 5 पैकी 3घींना पैसे आले, फेब्रुवारीमध्ये 2घींनाच आले आणि जुलैमध्ये महिना येईपर्यंत त्या 5 पैकी फक्त एकाच महिलेच्या खात्यात पैसे यायला लागले. मग असं का होतंय? 5 मैत्रिणीपैकी एकाच महिलेला पैसे मिळतात आणि उरलेल्या 4घीचे पैसे का बंद होत आहेत? याच प्रश्नाचं उत्तर मागण्यासाठी गडचिरोली आणि हिंगोली भागातील महिलांनी अक्षरशः रस्त्यावर उतरून मोठा चर्चा काढला होता. मे आणि जून महिन्यात पैसे वाटपाचं काम अचानक मध्येच थांबल्यामुळे महिला खूप रागावल्या होत्या आणि याच रागावलेल्या बहिणीला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमदार अमोल खताळ आणि नामदार विशेष विखे पाटील हे थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात धडकले. त्यांनी यावर कडक सवाल उठवले. तेव्हा समोर आले आहे की फक्त तांत्रिक घोळामुळे लाखो महिला योजनेतून बाद झाल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली की या महिलांची काही चूक नसताना तांत्रिक चुकीमुळे त्यांना बाहेर काढू नका. त्या दुरुस्तीसाठी शेवटची एक सुवर्ण संधी द्या आणि या मागणीला सरकारकडून तात्काळ हिरवा कंदील मिळाला आहे. म्हणजेच ज्या तांत्रिक चुकीमुळे तुमचे पैसे बंद झाले होते ती चूक दुरुस्त करून बंद झालेले सगळे पैसे परत मिळवण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे. आता नीट ऐका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की ज्या बहिणींचा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, जूनपर्यंतचा कोणताही हप्ता अडकला त्यांच्यासाठी सरकारने नेमके काय पावले उचललेली आहेत? ज्यांची KYC अपूर्ण राहिली किंवा करायचीच राहिली त्यांच्याबाबत नक्की काय निर्णय झालाय? गेल्या काही दिवसांपासून गावोगावी महिलांनी आपल्या हक्काच्या पैशासाठी मोठा उठाव केला. अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन झाली. जानेवारीपासून फक्त बोटावर मोजण्या इतकंच महिलांना पैसे मिळालेले आणि बाकीच्या नशिबी फक्त प्रतीक्षाच राहिली. भंडारा, गोंदियामध्ये तर महिलांनी थेट रास्ता रोको केला. निवडणुकीचा संपल्यामुळे सरकारने योजना गुंडाळली का असा थेट सवाल महिलांच्या विचार करू लागल्या होत्या. पण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की योजना बंद झालेली नाही, तर काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे अडकलेले होते. तर या तांत्रिक अडचणी कोणत्या आहेत आणि महिलांकडून नेमक्या काय चुका होत आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता या चुका कशा क्लिअर करायच्या, मागचे सगळे अडकलेले पैसे मिळवायचे आणि पुढचे हप्ते नियमित कसे चालू ठेवायचे हे आपण समजून घेणार आहोत. लक्षात घ्या, पहिली मोठी चूक जवळपास 50 लाख महिलांकडून झाली होती. दुसरी चूक 60 लाख महिलांकडून झालेली आहे आणि तिसरी चौथी चूक तर 1 कोटीपेक्षा जास्त महिलांकडून झालेली आहे. यामुळे काहीचे मागचे पैसे मिळालेले असले तरी पुढचे पैसे मात्र कायमचे बंद होऊ शकतात. यातली पहिली सर्वात मोठी चूक म्हणजे जेव्हा पोर्टलवर विचारलं गेलं होतं की घरात कोणी सरकारी नोकरीला आहे का, तेव्हा KYC करताना महिलांकडून नेमका काय घोळ झाला हेच आता लक्षपूर्वक ऐका. पहिली मोठी चूक म्हणजे पोर्टलवर विचारलं होतं की घरात कोणी सरकारी नोकरीला आहे का. आता बऱ्याच महिलांनी घाईघाईत होवर क्लिक केलं तर घरात कोणतीही सरकारी नोकरीला नव्हतं. पण या एका चुकीच्या क्लिकमुळे तब्बल 50 लाख महिलांचा प्रॉब्लेम झालेला आहे. दुसरं कारण, एकाच घरातल्या 2 महिलांनी, मग त्या अविवाहित मुली असो किंवा सुना असो, दोघींनी पतीचं किंवा वडिलांचं एकाच आधार कार्ड जोडलेलं. त्यामुळे सिस्टीममध्ये आता त्याला डुप्लिकेट पकडलं आणि एकाच घरात जास्त लाभार्थी दाखवून त्यांना बाद केलेलं आहे. तिसरं कारण म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसणं. चौथं कारण, OTP यायला झालेला उशीर. आणि 5वी सगळ्यात मोठी चूक म्हणजे एकाच मोबाईलवर नंबरवरून भरलेले अनेक अर्ज. आता या 5 चुकांमुळेच तुमचा हप्ता अटकलेला आहे. म्हणून आता तुम्ही लगेच चेक करा की KYC करताना तुमची चूक सरकारी नोकरीवर टिक केलंय का, एकाच व्यक्तीचे आधार कार्ड घरातील दोघींनी दिलेलं का,
आणि तिसरी म्हणजे आणि एकाच नंबरवरून अनेक फॉर्म भरलेले आहेत का, या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि पोर्टलवर जाऊन या चुका लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. यानंतर तुमचे बंद झालेले सगळे हप्ते तुमच्या खात्यात सुरळीत जमा होणार आहेत. आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते जमा झालेले आहेत, तुम्ही अपात्र झाला आहात का आणि तुमचे हप्ते कधीपासून बंद झालेले आहेत, कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचा जिल्हा आणि तुमच्या हप्त्यातील यादीची स्थिती सांगा.